राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। नाशिकमधील प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून एक अत्यंत विलोभनीय आणि थक्क करणारी बातमी समोर आली। मंदिराच्या आवारातील अत्यंत पवित्र आणि 65 फूट खोल मानल्या जाणाऱ्या अमृतकुंडाच्या दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कडून सुरू आहे। या कामांतर्गत कुंडातील संपूर्ण पाणी बाहेर उपसून जेव्हा तळाची पूर्ण स्वच्छता करण्यात आली तेव्हा तिथे एक प्राचीन शिवलिंग स्पष्टपणे दिसू लागले। अनेक दशकांनंतर अमृतकुंडाच्या अगदी तळाशी असलेल्या महादेवाच्या या लिंगाचे अलौकिक रूप पाहायला मिळाल्याने संपूर्ण मंदिर परिसरात एकच चैतन्य पसरले असून हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे मोठी गर्दी केली होती। हे 65 फूट खोल असलेले अमृतकुंड पेशवेकालीन मानले जाते, ज्याची रचना आणि वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात या कुंडाला सर्वोच्च धार्मिक स्थान आहे, कारण मुख्य श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दैनंदिन पूजा अर्चा आणि महाभिषेकासाठी केवळ याच अमृतकुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग केला जातो। सुरक्षेच्या आणि पावित्र्याच्या कारणास्तव येथे सामान्य भाविकांना जाण्यास पूर्णपणे बंदी असून हा परिसर अतिशय सुरक्षित ठेवला जातो। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची छोटी लिंगे एकाच मुख्य पात्रात स्थित आहेत। हे भव्य मंदिर नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले असून याच पर्वतावरून दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो। अशा अत्यंत पवित्र ऐतिहासिक वास्तूत अनेक वर्षांनंतर प्राचीन शिवलिंगाचे दर्शन झाल्यामुळे सध्या भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।